आपल्याला आहे तीळ आहे, आपल्याला लागणार आहे ती. हे आहे गाजर, तर बघू शकता हिरव्या मिरच्या, वालाच्या शेंगा, वाटाणा, वांगे आणि हे फूल आहे. तिथं तीळ आणि तिळगुळसाठी वाटण्यासाठी आपल्याला हे आणलेले आहेत. इथं बटाटे आहेत, हे सुगडं भरण्यासाठी बोरं, गाजर आणि मेथीची भाजी, एवढं सर्व भाजीपाला आणलेला आहे. तर चला आता ही भाजी निवडून घेते मी. मस्त अशा आता भोगीच्या दिवशी ना भाकरीमध्ये, आपल्या भाजीमध्ये आणि आंघोळीच्या पाण्यात ही तीळ टाकावे लागते. तर इथं बघू शकता प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मी तीळ टाकली होती. आता इथं बघू शकता तुम्ही तिळीने आंघोळ केल्यानंतर समस्त सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला मिक्स भाजी करायची होती. तर त्यासाठी मी एवढं असं साहित्य घेतलं होतं. वालाच्या शेंगा, वांगे, तीळ, गाजर, वाटाणा, डिंगऱ्या आणि वांग्याची जे बारीक बारीक फोडं आहे त्या करून घेतलेल्या आहे. इथं बघू शकता. आणि एका साईडला जिरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, शेंगादाणे, लसूण सर्व काही साहित्य व्यवस्थित काढून घेतलेलं होतं. आता पटपट असं आपल्याला जी मिक्स भाजी आहे, यालाच खेंगाट असंही म्हणतात, भोगीची भाजी म्हणतात आणि आमच्याकडे याला आहे ना मिक्स भाजी म्हणतात. तर इथं बघू शकता तुम्ही. आता याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. मिरची, लसूण आणि कोथिंबीर. तर इथं मी छान असं आता हे जे आहे, जो वांगे वगैरे आहे ते स्वच्छ असे धुवून घेते आणि याची मिक्स मस्त छान अशी आपल्याला भाजी करायची आहे. तर चला आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तर इथं कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही. तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे का जेणेकरून जी भाजी आहे ना खूप छान अशी लागते. तर आता इथं मी आहे ना त्यामध्ये हिंग, जिरं आणि मोहरी टाकलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला हे जे सर्व मिक्स भाज्या आहे त्या परतून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेंगादाणे जे वाटण करून घेतलेलं आहे मिरचीचं ते टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता मला इथे ना रश्श्याची भाजी करायची आहे, कारण आमच्याकडं कोरडी जर केली तर खूपच छान लागते, पण आम्हाला शक्यतो रस्सा भाजीच आवडते. तर आम्ही आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि वरतून आपल्याला प्रमाणानुसार जशी तुम्हाला भाजी पाहिजे असेल तेवढ्या प्रमाणानुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथं मी आता छान असं भाजी मिक्स करून घेत आहे छानच, कारण जो लसूण आहे आपला तो छान असं तेलामध्ये परतला जाईल आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर खूप छान अशी जी भाजी आहे, आता इतर वेळेस जर ही भाजी केली ना आपण, एवढी चविष्ट लागणार नाही, पण ह्या दिवशी जी भाजी करतो ना खरंच खूप चविष्ट लागते. आणि जेव्हा आपण आहे ना तळी भरतो बघा, आपण चंपाषष्ठीला जेव्हा वांग्याचं भरीत करतो ना, ते भरीत असं करा तुम्ही. म्हणजे एवढं चवी लागणार नाही, पण ज्या दिवशी करतो इतकं साधं सिंपल करतो, पण खरंच त्याची चव ती वेगळीच असते. म्हणजे ज्यावेळेस ज्याचं त्याचं महत्त्व त्यावेळेस असतं आणि त्याची हा एक प्रसादच असतो. आणि खरंच ही मिक्स भाजी खूप छान झाली होती, सर्वांनी खाल्ली होती. आणि याबरोबर आता बाजरीच्या भाकरी आणि पोळ्या करायच्या आहे आपल्याला, तर तेही आपल्याला तीळ टाकूनच करायचे असतात. आता त्यामागे ना खूप काही शास्त्रीय कारणं आहेत, तर त्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही मागं चॅनलवरती जाऊन बघू शकता की जी मिक्स भाजी आहे ती का करतात किंवा आंघोळीच्या पाण्यात तीळ का टाकतात. तर तुम्हाला चॅनलवरती याआधी मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती भेटून जाईल. तर चला आता छान अशी भाजी ना आपल्याला 5-10 मिनटं होऊन द्यायची आहे. आता मी ना थोडीशी जी भाजी आहे ना आपल्याला रस्सा भाजी करायची होती म्हणून पाणी ॲड केलेलं आहे. तर आता ही भाजी आपल्याला ना शिजवून द्यायची आहे. आता शिजवून झाल्यानंतर मी तुम्हाला त्याची जी ग्रेव्ही आहे कशी बनते ते दाखवते. आणि चला आता बाकीचं काम मी आटपून घेते, कारण अजून कपडे वगैरे धुवायचे राहिलेले आहे. आता भाजी होईपर्यंत आपल्या पोळ्या पण होतील. आता पोळ्या सासूबाई करणार आहेत, मी आता फक्त आहे ना जे कपडे आहे ते धुवून घेते, तोपर्यंत आपली इथं भाजी होणार आहे. तर चला आता वरतूनही थोडीशी आपण तीळ टाकून घेऊया, जेणेकरून जी भाजी आहे आपली ती छान अशी लागेल. तर चला आता भाजी ऑलरेडी झालेली आहे, तर आता हिला 10 ते 15 मिनटं कमी गॅसवरती शिजून देऊया.
तर भाजी वगैरे टाकून झाली होती, कपडे धुवायचे होते, पण आहे ना मुलींचे मी केस धुतलेले होते आणि थंडी खूप होती, वातावरण खूप म्हणजे ना एकदम थंडी होती आणि सर्दी होईल, त्यामुळे ना मी आता त्यांच्या आधी केस सुकवून घेते आणि मग कपडे धुणार होते. कारण जर का केस ओले राहिले ना तर कारण वातावरण एवढं म्हणजे विचित्र आहे ना, त्यामुळं खूप मुलं आजारी पडत आहेत. त्यामुळे म्हटलं रिस्क नको. तर इथं आता मी दोघींचे केस जे आहे ते सुकवून घेत आहे. कारण सुट्टी असली ना तर त्यांचे केस धुवायचे म्हटलं ना तर मला अर्धा तास जातो. कारण त्यांचे केस धुवायचे, ते विंचरायचे, ते सुकवायचे. कारण त्यांना काय अजून एवढं असं म्हणावं असं म्हणजे ज्याची निगा आहे ती ठेवता येत नाही. आता आपल्यालाच नाही एवढी जास्त जमत, तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. आता हिचे आरूचे मस्त छान असे केस सुकवले होते. आता ती मस्त असे केस सुकवून झाल्यानंतर तिची वेणी बांधणार आहे. तोपर्यंत आता राधिकाचे पण मी केस जे आहे ते सुकवून घेणार आहे. कारण त्यांना आहे ना जास्त असं केसांचं काही जास्त जमत नाही, तर त्यासाठी मी हेअर ड्रायर घेतलेला आहे. कारण जेणेकरून पावसाळा किंवा थंडीचे दिवस असतील ना तर मग केस सुकवण्यासाठी मदत होते. तर आता बघा दोघींचेही केस सुकून झालेले आहे. तर चला आता दोघींचेही डोके वगैरे मस्त छान असे सुकून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि राधिकाचं पण झालेलं आहे. तर आता चला आज दिवसभराचं जे काही रुटीन असेल ते मी शेअर करेन. आम्ही सकाळी सकाळी कसं टी व्ही बघतो बघा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मम्मी, मकर संक्रांती तर उद्या आहे आणि आज भोगी आहे. मग आज ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्या त्यांनी. हां. मोबाईलला काय झालं गं, असं का बरं ते असं छान येतं असं. आणि मला आहे ना आज सकाळी दोरे आले होते, खूप लाल लाल दोरे झाले होते. आता नीट झाले, आता एकदम नीट झाले. ओके चला चला कपडे बाकी अजून. तर चला सर्व कामं आटपून झालेलं आहे. मस्त अशी पोळी आणि थोडीशी भाकरी घेतलेली आहे. तर चला छान अशी भाजी आपलं ताट तयार झालेलं आहे. आणि त्यानंतरचा व्हिडिओ काय मी आता शूट नाही केला, डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ शूट करते. तर आधी काय ना मस्त अशी संध्याकाळची जी दिवाबत्ती आहे ती करत आहे.